तुम्हाला माझ्या काकीच्या घरातला देवारा दाखवणार आहे बघा. आधी आपण गणपती बाप्पापासून सुरुवात करूया. देवाराच्या वरती अशी सुंदर अशी बाप्पांची फ्रेम आहे. त्यानंतर या ठिकाणी असं स्वस्तिक आणि शुभ लाभ लिहिलेला आहे. आणि इथं बघा असे हत्ती ठेवल्यात आणि मध्ये असं कमळ. त्यानंतर अशी देवाऱ्यावर झेंडूची फुलं लावल्यात. आता देवाऱ्यांच्या आतमध्ये आधी इथं असा मौनी धागा बांधून आपण कळस ठेवलेला आहे. त्यानंतर इथं सुंदर बाप्पांची मूर्ती आहे. आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी ही सर्व चांदीच्या मूर्त्या आहेत. त्यानंतर इथं आपले ज्योतिबा बाबा आहेत. त्यानंतर इथं शिवाची पिंड आहे. त्रिशूल आणि डमरू आहे. समोर नंदी आणि नागदेवता ठेवलेले आहे. आणि इथं रेणुका माता आहे. तिनावरती असं बांगड्या हे केलेलं आहे. इथं श्रीयंत्र लावलं आहे. त्यानंतर इथं बघा शंख ठेवला आहे. इथं लक्ष्मी देवता आहेत. मागं श्रीयंत्र. इथं मासोळ आहेत. इथं आपली गोमाता आहे. त्यानंतर बालकृष्ण आहे. तिथं कृष्ण आहेत. त्यांच्या हातात अशी बासुरी ठेवली आहे. इथं कमळगट्टा आहे. त्यानंतर अन्नपूर्णा देवी आहे जी तांदळामध्ये पूर्णपणे ठेवलेली आहे. इथं एक दिवा आहे. त्यानंतर इथं एक दिवा आहे ठेवलेला. इथं लक्ष्मीची पावलं आहेत. आणि लक्ष्मीच्या पावलांवर असं खाली तांदळामध्ये ती पावलं ठेवली. इथं पिण्यासाठी पाणी देवांना. त्यानंतर इथं हळदी कुंकवाच्या वाट्या ठेवलेल्या आहेत. इथे एक दिवा आहे. आणि नैवेद्यासाठी असं इथं साखर ठेवलेली आहे बघा. इथं बघा. त्यानंतर इथं भिंतीवरती असं सत्यनारायण महाराजांची पूजा म्हणलेली ते दाखवलेलं आहे. इथं डमरू ठेवला आहे. शिव आपल्याला सोमवारी वगैरे लागतो त्यासाठी. त्यानंतर इथं भगवान तिरुपती बालाजी यांची छान अशी सुंदर, त्याचप्रमाणे लक्ष्मी माता कमळामध्ये असलेल्या. आणि त्यानंतर इथं अशी पूजा केलेली आहे बघा. पूजा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यामध्ये काही चुका असतील त्या देखील सांगा. असा पिवळ्या कलरमध्ये झिरो बल्ब लावलेला आहे इथं देवाऱ्यामध्ये.